गेल्या 3 महिन्यापासून कैलासनगर परिसरातील काही सोसायटींना दूषित अगदी म्हणजे दुर्गंधीयुक्त जे पिण्यास योग्य नाही असं पाणी येत आहे। त्याची मी 3 महिन्यापूर्वी लवांगुळे साहेबांची भेट घेऊन तक्रार केली होती। तसेच आयुक्तांना लेखी पत्र दिले होते की या प्रभागात अशी अशी समस्या आहे। त्याच्यानंतर 3 महिन्यापासून या प्रभागामध्ये नागरिक हे दूषित पाणी अगदी उकळून पित आहेत। कधी कधी त्यांना टँकर देतात, कधी दिले जात नाही आणि देताना सुद्धा तुम्हाला रोज रोज टँकर का लागतात या अधिकाऱ्यांचं नाही, दुसऱ्या अधिकाऱ्यांनी असं पाणी डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। जर महानगरपालिकेच्या सगळ्या प्रकारचे टॅक्स भरून नागरिकांना जर पिण्यास योग्य पाणी मिळत नाही तर फ्रीमध्ये टँकर द्यायला महानगरपालिकेला काय प्रॉब्लेम आहे। आणि मी ड्रेनेजवाले जे आहेत लवांगुळे साहेब ह्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं होतं की इकडची ड्रेनेजच्या लाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे पिण्याच्या लाईनमध्ये पाणी ते दूषित होऊन जात आहे। सुरुवातीला गाडी ठाण्याला रिपेअरिंगला गेली, एकच गाडी आहे, महानगरपालिकेकडे गाड्या नाही, हे नाही ते नाही। माझं पत्र दिल्यानंतर 1 आठवड्यांनी गाडी शास्त्रीनगर प्रभागामध्ये आली। त्याच्यानंतर ते वेळोवेळी फॉलोअप घेत होते, पण जे मेन कारण आहे काय प्रॉब्लेम आहे बाबा, मग हे पाणी विभाग आणि जे मलनिस्सारण विभाग आहे ह्यांनी दोघांनी मिळून मी हे 29 तारखेला माझ्या घरी गणपती असल्यामुळे 29 तारखेलाही पत्र दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये वॉर्ड ऑफिसरांना की काहीतरी बघा, म्हणजे सगळ्यांना समोर घेऊन संयुक्त बैठक करून तुम्ही काय ते मार्ग शोधून काढा की नक्की कुठे लिकेज पाऊस बऱ्यापैकी थांबलाय। पाऊस थांबलेला असताना एवढं घाण पाणी काय येतंय। आज नागरिक सगळे आजारी पडलेले आहेत 3 महिन्यापासून। कोणाला स्किन इन्फेक्शन आहे, उलट्या जुलाब पोटाचे आजार होत आहेत, ह्याच्यात सगळ्यांना जबाबदार कोण आहे। आणि हे सगळं काल माझ्या एका सगळे इथले प्रभागातील काही रहिवासी आले होते, वेणूआई आर्केड असेल, प्रेमा वसंत स्मृतीमधील काही रहिवासी, त्यांच्यासमोर मी आयुक्तांना फोन लावला। आयुक्तांच्या फोनमुळे आज हे पटापट सगळं चाललं आणि 3 महिन्यापासून आम्ही पत्र दिले। त्याचं काय म्हणजे आमच्या स्थानिक जरी आम्ही माजी नगरसेवक असलो तरी आमच्या पत्राला काहीच तुम्ही हे नाही देत का, किंमत देत नाही का। आयुक्तांच्या एका फोनवर कशी आज सकाळी पटापट सगळे आले आणि रस्ता खणायला घेतला, मग एवढे दिवस आम्ही पाठपुरावा करतोय त्याचं काय। आता आम्ही तर स्वच्छ पाणी देतोच लोकांना आणि टँकर पण आम्ही दिलेले आहेत आणि यापुढे आम्ही देऊ। हो, बघितलं आम्ही, पाण्याला वास आहे, वरती घाण पाणी येतं आहे, त्याचा शोध घेण्याचं काम चालू आहे। शोध घेतल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना घाण पाणी येतं आहे त्या लोकांना आम्ही सल्ला देणार की तुम्ही दुसऱ्या लाईनवरती कनेक्शन शिफ्टिंग करा। अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन जी आहे ती तुंबली होती, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत होता। आजही साफसफाईचं काम सुरू आहे। नेमका कुठे फॉल्ट आहे हे लक्षात येत नाही, कारण कॉन्क्रीट रोड आहे आणि अख्खा रोड खोदणं शक्य नाही आहे। मी अक्षय सुरेश वेडेकर आहे। माझी सासूमाम आहे ना, ती आजारी पडली, त्यांना उलटी जुलाब आणि ताप भरपूर आलेला। 2 दिवस लगातार ते कलवा हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेले, सलाईन लावले आणि त्यांना ना ठाण्याला ॲडमिट करायला सांगितले। तर माझी पण तुमच्याशी एकच रिक्वेस्ट आहे की पाणी चांगलं आणि स्वच्छ द्या, कमी वेळात द्या पण स्वच्छ द्या आणि चांगलं द्या। माझी एवढी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडनं। नाव विशाल वसंत ठाकूर आहे, प्रेमा वसंत स्मृतीमध्ये राहतो। तर मागील मला 3 महिने झाले, 3 महिन्यापासून पाण्याची समस्या आहे। गढूळ पाणी येतो, किडे येतात, ते सर्व रहिवाशांची तीच तक्रार होती की याबद्दल काहीतरी करावं। ते आम्ही प्रतिनिधींना भेटलो सुद्धा, तक्रारी मांडल्या आहेत, त्यांना सांगितलं की ही जी आहे पाण्याची समस्या ती लवकरच पूर्वत करा, कारण ते किडे आणि येतात त्याच्यामुळे आम्ही कोणाला पाहुण्यांना पण घरी बोलवू शकत नाही अशी समस्या निर्माण झाली। सर्व नळांना जाळ्या लावून ठेवलेल्या आहेत, तर पाण्याला वास पण असा घाणेरडा चेंबरचा वास येतो, गटाराचा वास येतो। तर आंघोळी पण कधी कधी आम्ही 1-2 दिवस आंघोळ पण करत नाही, फक्त तोंड धुवूनच दिवस काढतो, अशी समस्या झालेली आहे। आणि आता 3 महिने बोललं तर भरपूर झालेले आहेत आणि पाण्याच्या बाटली किती मागवायचे, बिस्लरी आहे, तर त्याचा पण खर्च अतिरिक्त वाढलेला आहे। तरी आमचं तेच म्हणणं आहे की लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार। माझं नाव मोक्षा शेठ आहे, मी वेणूआई आर्केडमधून आहे। मला स्किनची प्रॉब्लेम झाली आहे, हे पाणीचं दूषित येतोय 3 महिन्यापासून आणि माझा पूर्ण खर्च 2 किंवा 3 हजार पूर्ण झालं। आणि हे जो दूषित पाणी त्याच्यामधून स्किन इन्फेक्शन, स्टमक इन्फेक्शन आणि खूप अजून पण प्रॉब्लेम चालू आहे। तर प्लीज माझी हे एक रिक्वेस्ट आहे की पाणी प्लीज आम्हाला प्युअर आणि लवकरात लवकर द्या।